हॅलो एव्हरीवन, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात. सो साईट सीन करून आम्ही निघालेलो आहोत लंचसाठी आम्ही एका इंडियन रेस्टॉरंटमध्ये जाणार आहोत. त्याचा ॲम्बियन्स खूप छान होता. इथे आम्ही बसणार होतो आणि बाजूलाच बघितलं तर खूप असे कलरफुल फिश होते. तर त्याचासुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करते आणि आम्ही जेवण करतो. तर जेवणाला इथे फ्राय मॅच म्हणजे पापडम म्हणतो, सलाड आहे आपला, हे मिंट सॉस आहे, पिकल माहीत नाही काय, घेऊन बघेन मी नक्की, चटणी, राईस, राजमाची भाजी होती, रोटी, पनीर लबाबदार, नॉनव्हेजमध्ये फिश करी होती, चिकन बंजारा आणि डेझर्टला आईस्क्रीम. पण आहे आणि खूप छान जेवण होतं, मजा आली. आणि इथे एक बाजूला चर्च आहे, फ्रेंच चर्च, तिथे जाणारे फोटो काढायला. प्लॅनमध्ये नव्हतं त्यांच्या हे, त्यांनी आम्हाला सांगितलं की बस यायला अजून 20 मिनिटं आहेत, तर तोपर्यंत फोटो काढून घ्या आणि आम्ही मस्त फोटो काढायला जाणार आहोत. 20 मिनिटात जाऊन येऊ पण पटापट फोटो काढून घेऊ. हे आहे सेंट जोसेफ चर्च. हे चर्च जवळपास 140 वर्षापूर्वी फ्रेंच लोकांनी व्हिएतनामवर राज्य करत असताना बांधलं होतं. इथे आल्यावर अगदी युरोपमध्ये आल्यासारखं वाटतं. What is this? Rice cake. Rice cake. Okay. Okay, this is rice cake, this is coconut. Okay. How much for this? 80. काय Rice cake. काय माहिती कसं लागेल. What is this? Donut. Coconut donut. स्वीट. आम्ही फोटो काढायला उभं राहिलो आणि अचानक पाऊसच चालू झाला. खूप जास्त फोटो काढता आले नाही कारण खूप जोरात पाऊस येत होता आणि माईकसुद्धा आमचा ओला होत होता. त्यानंतर आम्ही निघालो इथे हॉटेल चेकिंगसाठी. एंट्री केल्यानंतर तिथे आम्हाला ठेवलेले होते वेलकम ड्रिंक्स आणि आमच्या गाईडकडून आम्हाला नंबर देण्यात आला होता रूमचा. सो इथे रूम कीजसुद्धा ठेवलेले आहेत. वेलकम ड्रिंक आणि रूम कीज घेऊन आम्ही निघालो रूमवर. $2,000 years later. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक. आणि आता थोडासा आराम केल्यानंतर आम्ही निघालो आहोत आमच्या उरलेल्या साईट सीन्स पाहायला. आणि आम्ही निघालो आहोत वॉटर पपेट शो बघण्यासाठी. वॉटर पपेट शो हा संध्याकाळचा आहे त्यांचा शो. आणि तुम्ही आधीच्या ब्लॉगमध्ये बघितला, आम्ही टेम्पल ऑफ लिटरेचर, वन पिलर पगोडा आणि होचिमिन सिटी हे कवर केलं. आता वॉटर पपेट शो आहे आणि त्याच्याबरोबर रात्री त्याने आम्हाला सांगितले की काहीतरी तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तर बघू तिथे काय आहे सरप्राईज, तिथे गेल्यानंतर आम्हाला कळेल. तर या लेट्स गो फॉर वॉटर पपेट शो. सो बस पण आली आहे. सोनल रेडी? हे कुठलं झाड आहे माहीत नाही आणि कुठलं फ्रूट आहे तेही माहीत नाही, पण ह्याला प्लास्टिकमध्ये कव्हर केलंय, कोटिंग केली प्लास्टिकची. आमच्यासोबत एक कपल होते, त्यांची वेडिंग ॲनिव्हर्सरी होती. सो आम्ही सगळ्यांनी मिळून एक छोटंसं सेलिब्रेशन केलं. सो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करून झालं आणि आता आम्ही निघालेलो आहोत पपेट शोसाठी. डोळे थोडे लाल दिसत असतील, थोडं झोपलो होतं.
पाऊस तर थांबलेला आहे आता. आय होप आपण स्पॉट पटकन होऊन जाईल. पाऊस थांबलाय म्हणून सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यांना असं ते ओलं त्याच्यामध्ये ना खूप अनकम्फर्टेबल मस्त आहेत सगळीच लोक टूर गाईड जो आहे तो पण ग्रुप पण छान आहे. ग्रुप पण छान आहे. मधनं उतरलो आम्ही. तर आम्हाला वॉक करत जायचंय पपेट शो पर्यंत. सिग्नल आपला ग्रीन आहे. चला. हाय ना बेंचेस बसायला. त्या लेकचं सांगत होता तो. इथे तुम्ही फोटो काढू शकता असे. लोक झुंबा कसे परफॉर्म करतात छान. हे आहे वॉटर पपेट शोचं एंट्री. आणि आपण मगाशी पाहिलं होतं स्वीट असं काय ते. थँक्यू. No, that's it. We don't eat it. Thank you. त्यांनी दिलं. हा. टेस्ट करा. नाही घ्या ना मी. आणि इथे व्हिएतनामी हॅट सुद्धा होत्या. खूप छान वाटत होतं बघायला आणि डिफरंट शेपचे असे ट्रे सुद्धा होते. रिफ्रेशमेंट्स म्हणून विना वर्ल्ड कडून तुमच्यासाठी कॉफी असते. एक कॉफी आणि नॉर्मल कॉफी असे ऑप्शन्स असतात. थँक्यू. इथे एग कॉफी खूप फेमस आहे. एग कॉफी, अंड कॉफी. म्हणले काय आहे म्हणजे याच्यात एग असतो आणि ही खूप फेमस आहे व्हिएतनाममध्ये. तर मग त्याला आधी सांगावं लागतं किती लोक एग कॉफी घेणार आणि किती नॉर्मल कॉफी घेणार. तर आम्ही एक एग कॉफी घेतली, एक नॉर्मल कॉफी घेतली. गुड. आवडली मला. थोडीशी स्वीट आहे पण छान आहे. नॉर्मल कॉफी मध्ये फक्त एग टाकलंय त्यांनी आणि खूप पिले बस, बाकी काय नाही. इट डझंट इवन फील लाईक यू आर हॅव्हिंग एन एग इनसाइड यू. आता मी ट्राय करून बघते. पण आहे ना असं काही जाणवत नाही. ठीक आहे. एग कॉफी मला ऍक्च्युली आवडली. अजिबात असं वाटत नाहीये की कॉफी मस्त आहे. कॉफी पिऊन झाल्यानंतर वॉटर पपेट शोला आम्ही जाणार होतो, पण थोडा वेळ असल्यामुळे आम्ही जवळच असलेल्या हाँग किम लेकला आलो. हनोईच्या मध्यभागी असलेला लेक खूप सुंदर आहे. वातावरण एकदम शांत आहे. आजूबाजू फिरणारी लोक, तिथले स्ट्रीट हे बघून आम्हाला खूप छान वाटलं. थोडा वेळ इथे घालवल्यानंतर आम्ही निघालो वॉटर पपेट शोसाठी. या तलावाबद्दल एक दंतकथा सुद्धा आहे. म्हणतात की एका राजाला देवाकडून जादुई तलवार मिळाली आणि युद्ध जिंकल्यानंतर त्याने ती इथल्याच एका कासवाला परत दिली. म्हणूनच या तलावाचं नाव हाँग किम म्हणजे परत केलेली तलवार असं आहे. जनरली आपल्या इथे अशा ठिकाणी खूप गर्दी असते ना, आणि तुम्हाला असे पाणीपुरीचे स्टॉल्स वगैरे, भुट्टावाले वगैरे दिसतात. इथे तसं नाही केले. इथे लोकांना वॉकिंगसाठी आणि रनिंगसाठी खूप स्पेस आहे. त्यांना तसं ते मेंटेन त्यांनी ठेवलेलं आहे. पाणी अजिबात घाण नाही, पाणी खूप स्वच्छ आहे. इथे खूप त्यांनी स्वच्छता मेंटेन ठेवली आहे. आजूबाजूला हॉकर्स नाही आहेत, म्हणजे व्यवस्थित त्यांनी मॅनेज. स्ट्रीट खूप आवडली, खूप छान आहे आणि एकदम शांत आहे. इथे जायचं आहे आपल्याला. पपेट शो. हॅलो, थँक्यू. Lin Xiao and Target Pho are Vietnam folk theatrical art forms with masses and regarded as the Astrical Kaiser Festival.
ड्रॅगन. Hello. Lạ thay cái giống Việt. Chị có biết sinh mà chữa có biết nuôi. Lạ thế cái gì? Bà ơi! Bà ơi! Bà ơi! Mở cái mắt ra. Thằng lóa mắt gọi chứ có sắm mắt rồi thì nhìn thấy cái gì hả? Đi đi. Đi đâu? Xuống đi. Tôi sang thôi thầy Quang tí đi giải thích đi ở thầy điểm đây mà chị chào tất cả các bác. Chào bác. Đi rồi chứ ngồi đi ngồi kệ. Sao lại vợ chồng thằng này hả? Tao cái này chứ tao cả thế này không? Đó tóm được mày rồi. Nó đớp nó kìa. Nó đớp kìa. Đây rồi. Cả đi mà. Luôn đi. Luôn à. Mày ê. Biết rồi à? Biết đúng rồi. Chia. Đi này. शो झाला. आता नेक्स्ट डेस्टिनेशन काय आहे माहित नाही. या स्टेटला पण यांच्या शॉपिंग खूप मस्त असतात. सोनलने कॅब घातली व्हिएतनामीज. वॉटर पपेट शो झाला. आता आम्ही चाललो आहे रेस्टॉरंट मध्ये डिनर साठी आणि तिथून आम्ही जाणार आहे ट्रेन स्ट्रीट साठी. तर दॅट वॉज द सरप्राईज. त्याने आम्हाला लास्टला सांगितलं की तिथून ट्रेन स्ट्रीटला जा. ट्रेन स्ट्रीट म्हणजे तिथून ट्रेन पास होते आणि ते बाजूला शॉप्स आहेत. बघूया. रात्री तो म्हणाला बघण्यासारखं असतं. ते दिवसा नसतं. रात्रीला लँटन्स वगैरे असतात. तर ते पण पाहू आम्ही. पण आधी डिनरवरनं ट्रेन स्ट्रीट. गणपती बाप्पा. हो छान आहे.
काय मेनू आहे हे दाखवतो. सलाड नॉर्मल संपले, ब्रेड्स, व्हीट रोटी आहे, हे नॉर्मल नान आहे, चटणी, मिक्स पिकल आहे, पण हे खूप छान आहे, आम्ही टेस्ट केलं होतं. सीख कबाब, व्हेजिटेबल राईस, नॉर्मल राईस, दाल तडका, पनीर मखनी आहे, पनीर मखनी, हे मिक्स व्हेज करी आहे, रायता प्लेन कर्ड, खीर आहे, आणि नॉनव्हेजमध्ये चिकन घरान. हॅलो, हाय, थँक्यू. डिनर घेऊन आली आहे सोडून. कशी आहे टेस्ट? मस्त. पनीरची भाजी इतकी छान आहे, चिकनपेक्षा पनीर चांगलं आहे कारण त्याच्यातलं पनीर खूप सॉफ्ट आहे. आणि आज इंडियन मिळणार तुम्हाला जसं म्हटलं तर बेस्ट आहे, पण पनीरची क्वालिटी मला प्रचंड म्हणजे दाबलं तरी असं soft. एकदम सॉफ्ट आहे. आणि आजच इंडियन आहे, उद्यापासून कॉन्टिनेंटल इकडचे, ट्रेडिशनल ते- राहणार आहे, लोकल. उद्या ते ट्राय करा. डिनर झाला आमचा. आता आम्ही निघालो आहे ट्रेन स्ट्रीटला. तर ते आम्हाला ड्रॉप करणार आहेत ऑन द वे जाताना बस, कारण ते ह्यांच्या प्लॅनमध्ये नव्हतं, पण ते म्हणाले आम्ही ड्रॉप करू, तिथून तुम्हाला हॉटेलला स्वतः यायचं आहे, मग तिकडून कॅब वगैरे काहीतरी करता येईल, बघू. हां, आहेत अजून टूरमधले अजून काही लोक आहेत जे पण येणार आहेत आमच्याकडे. तर आपण भेटू ट्रेन स्ट्रीटला. आमच्या बसने ते ड्रॉप केलं. तिथून 5 मिनिटाचं वॉकिंग आहे, कारण तिथे बस ड्रॉप नाही करत, जात नाही तिथपर्यंत. स्पेशालिटी येस. ट्रेन ही आहे. आणि आधी विना वर्ल्ड प्रोव्हाइड करत होती, म्हणजे तो साईड सीन घेत होती, पण काही इन्सिडेंटमुळे ते म्हणाले की आता ते विना वर्ल्ड कडून नाहीये, पण जर तुम्हाला जायचं असेल आणि एवढ्या जवळ येऊन जर तुम्ही तिथे गेला नाही तर ते म्हणाले बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही सगळे जाऊ शकता. कोणाला जायचं ऑलमोस्ट आमचं सगळं Yes. ग्रुपच जातो. Đi đâu mua cái gái rửa tay vai ta làm gì đi về go 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 वीणा वर्ल्ड यहाँ पे आपको बैठने के लिए पीने के लिए कॉफी कंपलसरी या कोल्ड ड्रिंक लेना पड़ेगा, परचेसिंग के लिए नहीं. ये पूरा ट्रेन स्ट्रीट जो है वो सामने है. हर एक हे ट्रेन स्ट्रीट आहे आणि इथे असे शॉप्स आहेत सगळे शॉपिंगसाठी, आणि इथे बसायलाही आहे. इथे तुम्हाला बघू शकता बसायला खूप आहे, पण इथे एक रूल आहे त्यांचा की तुम्हाला त्यांच्याकडे कॉफी घ्यावी लागते, तरच ते तुम्हाला अलाव करतात बसायला, आणि तुम्ही ट्रेन जाताना एन्जॉय करू शकता. ट्रेन स्ट्रीट ॲक्च्युली फोटोमध्ये जितके भारी दिसते ना त्याच्यापेक्षा प्रत्यक्षात खूपच भारी दिसते. आणि दोन्ही बाजूला ही घरं तुम्ही बघताय राईट, आणि त्याच्यामध्ये एका साईडला घरं, एका साईडला कॅफे, आणि मधून ॲक्च्युली हा स्ट्रीट आहे, ट्रेन स्ट्रीट आहे. काही वेळेला ना ट्रेन आली की ॲक्च्युली कॅफेवाले आहेत ना यांच्या खुर्च्या आतमध्ये घेतात, कारण अगदी लागूनच आहेत, त्या अगदी जवळ असतात ना. आम्ही ज्या कॅफेमध्ये बसलो होतो ना त्या बाजूने ट्रेन गेली, तर मी व्हिडिओ शूट केला, मला माहिती आहे तुम्हाला कितपत कळाला, पण ॲक्च्युलीमध्ये खरंच खूप भारी येतो. आणि जर तुम्ही व्हिएतनाममध्ये येणार असाल ना तर मी डेफिनेटली सांगेन हे मिस करू नका, हे तुमच्या लिस्टमध्ये असू द्या. किती फोटोज व्हिडिओज काढले ना तरी ही जी फिलिंग आहे ना ती व्हिडिओमध्ये सांगता नाही येणार. हनोईची ही ट्रेन स्ट्रीट फक्त एक जागा नाही आहे, हा एक असा अनुभव आहे जो तुम्हाला फक्त इथे येऊनच अनुभवता येईल. ट्रेन स्ट्रीटवर ऑलमोस्ट 2 ते 2.5 तास स्पेंड करून आम्ही निघालो हॉटेलवर, आणि कारण आम्हाला उद्याचं अजून काही साईट सीइंग होते त्याच्यासाठी लवकर उठायचं होतं.
एक्झॅक्ट हॉटेलच्या बाहेर काही लोकल लोक शूज विकत होते स्ट्रीटवर. हाऊ मच फॉर दिस? 600. 600. हो, जस्ट आलो आम्ही ट्रेन स्ट्रीट कवर करून आणि खूप मजा आली. खूप जवळजवळ ते शॉप्स होते आणि ट्रेन आम्ही नेमकं काय झालं, आम्ही गेलो तिथे, आम्हाला ड्रॉप केलं विनावरच्या टूर मॅनेजरने आणि लगेच ट्रेन आली. तर इतकं भारी वाटत होतं ते. आणि तिकडे एक रूल काय माहिती आहे का, तर तुम्हाला ट्रेन बघायची आहे एकदम जवळ ना, तिकडे बसायचं असेल तर तुम्हाला कॉफी घ्यावी लागते त्यांच्याकडे. कॉफी किंवा एखादं तुम्ही ड्रिंक घेऊ शकता आणि बसू शकता आणि ती ट्रेन एन्जॉय करू शकता. पण लकीली आम्ही तिथे गेलो आणि लगेच ट्रेन आली. सो ॲक्च्युली काय झालं, 8:30ची एक ट्रेन होती आणि 9:30ची एक ट्रेन होती. आम्हाला पोचायला झाले होते 9:13 वगैरे, असं 9:15 होते. ते 8:30ची ट्रेनच आलेली नव्हती आणि हे आम्हाला माहिती नव्हतं. आम्ही जस्ट गेलो, वाव आम्ही स्ट्रीटवर आलो, आता 9:30ची ट्रेन येईल, या सगळ्या फेजमध्ये आम्ही होतो. आणि जस्ट बेल वाजायला लागली, म्हणजे हॉर्न पण नाही, बेल लिटरली. आणि ते ना ओनर सगळे जे शॉपचे ओनर, आणि तिथे एक काइंड ऑफ जो रेल्वेचाच कोणी माणूस होता, तो म्हणाला सर का ट्रेन आली रे. आम्हाला वाटलं असंच की बसण्यासाठी किंवा कॉफीसाठी म्हणत असतील की तुम्ही बसा, आणि काही सुचलंच नाही, डायरेक्ट ट्रेनच आली तिकडं. किती फास्ट आणि दर्शन पुढे आणि मी पाठी, आणि दर्शन म्हणलं शूट घे जशी होईल तशी. आम्हाला वाटलं ही तीच ट्रेन आहे 9:30. काय झालं, चुकी मला काय झाली वाटलं माहितीये का दर्शन, 9:30ची हीच ट्रेन आहे जी आता येऊन गेली ती. आणि एवढं पुन्हा आम्ही येणार नाहीये तर आम्ही शूट कसं घेणार असं. तर दर्शन पुढे, तो त्याच्या ह्याच्याने जर जे तुम्ही आता क्लिप्स बघून घेतले असतील, दर्शन पुढे, मी इथे पाठी, जेवढं मी सेल्फीने तुम्हाला आता रील किंवा हे टाकलं असेल तर ते सगळं मी बघितलं. आणि दर्शन पुढे, आणि जी मजा आली, जी जवळनं जाते ट्रेन. ॲक्च्युली त्यांचा रूल असा असतो की तुम्ही, दर्शन जसं बोलला की त्यांचे जे हॉटेल आहे, जे कॅफे आहे, तिथे तुम्ही काहीतरी घेतलं पाहिजे, कॉफी खायला वगैरे असं सगळं. पण ते काय आम्ही घेतलं नाही, आणि असं काय नव्हतं प्लॅन घ्यायचं नाही घ्यायचं, विदिन अ सेकंड सगळं झालं आणि ते कॅप्चर पण नाही. असं नाही, आम्ही घेणारच होतो, बसणार होतो तिथे, बसलो आणि असतो तेवढ्यात जरा ते विसल वाजलं की ट्रेन आली. मग ते सगळ्यांची धावपळ. आणि तिकडे काय असतं, ते जे तिकडे लोकल शॉपवाले आहेत ना, त्यांचा एक त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी असते की कस्टमर्सला सांगायचं की ट्रेन येते, म्हणजे जेणेकरून ते अलर्ट होतील. आणि ज्यांना कोणाला शूट करायचं पण की कितीपर्यंत बसायचंय, रेल्वे ट्रॅकचं किती लांब बसायचंय हे सुद्धा ते सांगतात. छोट्या जागेत त्यांनी खूप ते narrow आहे, चेअर्स खूप narrow बसवलेले आहेत आहे. आणि तुम्ही खूप येणार मस्त ना तर बी आहे. केअर. वर ते तुम्ही, मी तर म्हणे नक्की तुम्ही हॅनोईमध्ये आलात. ॲक्च्युली हे विना वर्ल्डच्या पॅकेजमध्ये नव्हतं ही म्हणजे पर्टिक्युलर जे ट्रेन स्ट्रीट आहे ते, पण आम्हाला टूर मॅनेजरने सांगितलं की तुम्ही हे नक्की कव्हर करा. आणि ते का नाही आहे, कारण ॲक्च्युली त्यांच्या एक आयटनरीमध्ये आधी होतं, विना वर्ल्डच्या आयटनरीमध्ये हे होतं आधी, पण ती ट्रेन इतक्या जवळनं जाते ना, तर काही इन्सिडेंट झाला असेल असं ते सांगत होते टूर गाईड. तर मग विना वर्ल्डने तो स्पॉट कॅन्सल केला. पण तुम्ही इतक्या जवळ आले, विदिन तुम्हाला 5 मिनिट्सवर ते आहे, तर ते म्हणाले तुमच्या याच्यावर तुम्ही जाऊ शकता. तर खूप सारे लोक होते जाणारे. तर विना वर्ल्डच्या टूर गाईडने आम्हाला काय केलं, म्हणजे बसने आम्हाला तिथे सोडलं तिथपर्यंत, आणि म्हणाले येताना तुम्ही या, असं आले तेवढ्या लांब तर करून घ्या. तर आम्ही म्हणाले ठीक आहे. आम्हाला वाटलं 1-2-3 कपल जरी असतील तर आम्ही जाऊ, पण ऑलमोस्ट सगळे आपापल्या पद्धतीने तिकडे रील्स बनवत आहेत, एन्जॉय करत होते, मजा आली. खूप गर्दी आहे, थोडासा वेळ काढून, म्हणजे वेळ लागतो कारण सगळ्यांना आपापले फोटो व्हिडिओ रील्स काढायचे असतात. पण आलात तर नक्की विजिट करा. आणि खूप छान गेला आजचा दिवस आणि पहिला दिवस. व्हिएतनाममध्ये आम्ही 9 दिवस आहोत, खूप मजा करणार. आणि आज उद्या आम्ही पहिल्याच दिवशी 3 गोष्टी, एक टेम्पल ऑफ लिटरेचर, खूप चाललो परत आणि होचिमिन कॉम्प्लेक्स आणि 1 पिलर पगोडा, त्याच्यानंतर पपेट शो, खूप साऱ्या गोष्टी आम्ही त्या कव्हर केल्या आजच्या दिवशी. पाऊस त्यात गरमी बरोबर. सगळंच आहे, पण 9 दिवस आहोत आणि वेगवेगळे स्पॉट बघणार आहे. आणि उद्या सगळ्यात स्पेशल खूप छान असणार आहे. कंट्री आहे. आणि मला उद्या एवढी आवडली, प्रचंड आवडली कंट्री. आणि लोक इतके छान आहेत, प्रत्येक जण हसून व्यवस्थित. एकदम बॉव करून तुम्हाला Welcoming ग्रीट आहेत करतात. हा, आणि स्माइल तर त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच असते. आय होप तुम्हाला आजचा हे सगळे ब्लॉग्स तर आवडले असतील, पण उद्याचा ब्लॉग सुद्धा स्पेशल Yes. असणार आहे. आणि ऍक्च्युली हॅनॉई ही त्यांची कॅपिटल सिटी आहे आणि खूप आमचा मजा आज येणार एकच आहे दिवस हॅनॉईमध्ये होता. दुसरा दिवस उद्या कुठे असणार आहे ते नक्की बघा, कारण उद्याचा दिवस खूप खास आहे आणि खूप मजा येणार आहे आणि एक नवीन काहीतरी आहे. त्याच्यानंतर मग आम्ही बाकीच्या सिटीज कव्हर करणार आहे. येस, उद्याचा वेकअप कॉल आमचा आहे 5:30 5:30 सकाळी. आम्हाला 6:30 ब्रेकफास्ट आहे. आम्हाला 6:30 पावणे 7 पर्यंत आम्हाला निघायचं आहे आणि आमच्या डेस्टिनेशनपर्यंत जायचं आहे. आणि आम्ही खूप जास्त एक्सायटेड आहोत उद्या तिथे जाण्यासाठी. आय होप तुम्हाला हे सगळे व्हिडिओ बघायला आवडत असतील. प्लीज लाईक, शेअर, कमेंट करा.
काही विचारायचं असेल, काही म्हणजे वाटत असेल की इथे काय आहे किंवा खूप डाऊट्स असतात व्हिडिओ बघून फॉरेनच्या संदर्भात, नक्की कमेंट करा. आम्ही ट्राय करू त्यावर एक्सप्लेन करण्याचा, आन्सर देण्याचा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा. आणि चॅनलवर चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा. करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. टिल देन Be बी happy, हॅपी, keep कीप smiling. स्माइलिंग.